अरेंज मॅरेज की ह्या सगळ्या गोष्टींमधून गेलीये तर तो एक्सेप्ट करणारा पाहिजे। तुझं काय म्हणजे पसंत तू करणार आहे का आई करणार आहे? आई करेल, मीही करेल। गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो। तिची एक अदा पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते। ह्या नाहीतर त्या कारणाने गौतमी पाटील सतत चर्चेत राहिली आहे। अनेक वेळा तिच्या डान्समुळे ती ट्रोलही झाली आहे। गौतमी पाटील ही लावणी सम्राज्ञी सध्या चांगलीच चर्चेत असून अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला आहे। तिचे अनेक कार्यक्रम छान पार पडले आहेत, पण तिच्या अनेक कार्यक्रमात लोक गोंधळ घालतात। मध्यंतरी ती कपडे चेंज करत असताना तिची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती। तिच्या अनेक कार्यक्रमात लोक हाणामारी करतात, दगडफेकी करतात। ह्यालाच गौतमी सध्या वैतागली आहे। धुळे जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावखेड्यातून पुण्यात आपले 10वीचे शिक्षण पूर्ण करायला आलेली गौतमी पाटील हिला नृत्याचा छंद आहे। गौतमी पाटीलला नृत्याचा छंद लागला, मग इंस्टाग्रामवर आपल्या नृत्याने अनेकांना तिने घायाळ केले। तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळे अनेक लोक तिला फॉलो करू लागले। लाखात फॉलोअर्स झाल्यावर तिला लावणीच्या ऑफर्स येऊ लागले आणि गौतमी पाटील आपल्या नृत्याने महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली। तिच्या जन्माच्या आधीच तिचे वडील तिच्या आईला एकटे सोडून निघून गेले होते, पण तिच्या आईने गौतमीला लहानाचे मोठे केले। अशामुळे गौतमी पाटील आपल्या वडिलांना माफ करू शकले नाही। काही दिवसापूर्वी गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते। त्यानंतर गौतमीने त्यांच्यावर पुण्यात उपचार करणार असल्याचे सांगितले होते, पण काही दिवसापूर्वी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला। धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। गरिबीतून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौतमीने अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात आपली कला सादर केली आहे। गौतमी सध्या तिच्या बहुचर्चित चित्रपटात लवकर झळकणार आहे। तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत। गौतमी सध्या 25 वर्षांची आहे आणि तिच्या घरातले तिला आता लग्न कर म्हणू लागले आहे। गौतमीलाही आता लग्न करून स्थिर व्हावेसे वाटत आहे। ABP माझाच्या माझा कट्टावर तिला जेव्हा तिच्या लग्नाबद्दल विचारले असता लग्नाबद्दल तिने आपले स्पष्ट मत सांगितले आहे। तिला कसा नवरा हवा ह्याबद्दल विचारले असता ती बोलली, लग्न नाही करणार लवकर अजून, पण मी म्हटलंय जेव्हा मी लग्न करल माझ्या डोक्यात आला विचार की आता माझ्या डोक्याचं सोडा, माझ्या आई जेव्हा म्हणेल विषय घरातले आपले आता सगळे आम्ही एकत्र आलोच आहोत, तर घरातले कसं की लग्न माझ्या मागे आताही लागतात लग्नासाठी, असं नाही माझ्या घरात गेला ना विषय हा कधी करते मग लग्न असं मला म्हणतात, पण मी लक्ष देत नाही। एवढ्या लवकर तर अजिबात करणार नाही की ह्या सगळ्या गोष्टींमधून गेलीये तर तो एक्सेप्ट करणारा पाहिजे। त्या माझ्या सगळ्या गोष्टी की माझ्यासोबत आता हे सगळं लपलेली नाहीये, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहेत बऱ्याच गोष्टी की मी काय काय फेस केले। पण तुझं काय म्हणजे पसंत तू करणार आहे का आई करणार आहे? आई करेल, मीही करेल। ट्रोलर्स आणि टीकाकारांना वैतागून गौतमीने हा निर्णय घेतला असे आपल्याला वाटते का? कृपया आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्हाला ही गौतमी पाटीलची स्टोरी कशी वाटली तेही आम्हाला कळवा। शिवाय आमचे फेसबुक पेज आणि आमचे इंस्टाग्राम पेज ह्यालाही फॉलो करायला विसरू नका। धुळे जिल्ह्यातल्या एका गावखेड्यातून येऊन